Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची. आता तुम्ही म्हणाल हे दादा हे अर्ध असंच का दाखवत आहेत, भाजी तरी कुठे आहे, कसली करणार आहेत. आज आपण करणार आहोत टॉमॅटोची चटणी, तीसुद्धा लाल. बघा कसे लाल लाल टॉमॅटो आहेत, लाल लाल. आणि त्यासाठी लागेल आपल्याला कोथिंबीर थोडीशी, 2 बारीक चिरलेले कांदे, 2 किंवा 3 छोटेवाले बारीक चिरायचे, आणि लाल किंवा हिरव्या मिरच्या, तुम्ही लाल घ्या हिरव्या घ्या चालेल. आणि लागेल मीठ आणि आपलं फोडणीचं साहित्य, आणि आपल्याला लसूण पेस्ट लागेल. तर आता मी हे जे टॉमॅटो आहेत ते मी कसे चिरतो ते पहा. आपल्याला याचं साल बिल काही काढायचं नाही आहे, फोडी पण त्याच्या करायच्या नाही आहेत, एकाचे 2 भाग करायचे आहेत. पण मिरच्या या बाजूला काढून ठेवू. त्या आपण तेवढी कोथिंबीर बास रवी ही घ्या कापायला त्याच्यात. टोमॅटो आपण अर्धे कापून घेऊ. मी आता कोथिंबीर चिरून घेतो, अजून लागेल म्हणून. डेकाकडून जरा लाल होत आली. मी याला काय झाले हे बघ, फुलं. मला वाटलं फुलाची पाकळी चिकटली आपली आबोलीच्या याची, ते झाले काय म्हटलं. हे बघा, आता हा टोमॅटो आहे ते आपण अर्धे कट करून घेऊ. हे बघा असे लाल लाल कलरचे टोमॅटो, टोमॅटोचा कलर लाल. तुझी भाजी करू का चटणी, सांग सांग जरा पटकन सांग. हे हे बघा असे कट करायचे. आपण आता जाऊ आपल्या चुलीकडे, आणि मिरच्या सुद्धा आपण कट करून घेऊया. आणि त्याचा आणि आपण मिरच्या या कट करून घेऊ. आणि आपल्या गावठी मिक्सर आहे, म्हणजे आपलं ते पाटावर वंटा, त्याच्यावरती आपण ठेचून घेऊ. तर हे बघा, अशा मिरच्या बारीक बारीक तुकडे करून घेऊया. तेलावर भाजायचं असेल तर अर्धा केलं तरी चालेल. नको, असंच करून नंतर मग तेलावरती हे करायला लागेल. आपण भेटू थोड्या वेळाने. आता मी हे आपला गावठी मिक्सर घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी ह्या मिरच्यांचे तुकडे आहेत तर ते मी ह्याच्यात टाकतो. आपण ते आता ठेचून घेऊ. मिरच्या ठेचताना जरा जपून, डोळ्यामध्ये उडू शकतात म्हणून त्या लांबच करायचं. तुमच्याकडे मिक्सर असेल तर तुम्ही मिक्सरवरती हे करू शकता. कलरचं टोमॅटो टाक, टोमॅटोचा कलर लाल. भाजी करू का चटणी, सांग काहीतरी मला तू सांग.
हे बघा, आपण असं बारीक करून घेतलं. बस आता मी हे बारीक करून घेतो आणि त्याच्यात मी टाकणार आहे कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि त्याचं मी वाटण करून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. मी चुलीवर ठेवला आहे पॅन. आता त्यामध्ये टाकतो तेल. हे बघा, थोडंसं आपण तेल टाकू. थोडासा पॅन आपला जरा हलवून घेऊया, सगळीकडे ते तेल लागलं पाहिजे ना म्हणून. आता हे बघा, नीट इझी रेसिपी आहे हे, नीट आणि पूर्ण बघा मी कसं करतो ती. आता हे जे टोमॅटो आहेत अर्धे कट केलेले ते आपल्याला ह्याच्यावरती असे लावायचे. ते शिजायला थोडा वेळ लागेल म्हणून जास्त पिकलेले घ्यायचे. आतमध्ये जरा बघायचं कसं आहे ते. 2-2 मिनिटांनी चेक करायचं आहे ते टोमॅटो आणि त्याचं साल निघायला लागलं का ते काढून घ्यायचे आणि मॅश करायचे. आपण भेटू थोड्या वेळाने. हे बघा, असे पलटी करून घ्यायचे पण सावकाश. तुम्ही वाटलंच त्याच्यावरती झाकण ठेवू शकता. मी आता झाकण ठेवणार, म्हणजे झाकणाने असली जवळ करत होतं. हां, बस बस. आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, मग ते पटकन होते. हे बघा, आता ते तयार व्हायला आले. त्याचं कवर बघा निघायला लागलं आता एक साईडने. असंच दुसऱ्या साईडने पण आपण परत झाकण ठेवू. आपण भेटूया थोड्या वेळाने. आपले टोमॅटो आता ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. आता आपण त्यांना आपल्या ह्या प्लेटमध्ये काढून घेऊया.
आपण भेटू आता थोड्या वेळाने. हे बघा इथे टोमॅटो बघा कसे झाले. त्याचे आता आपण हे कवर आहे ना हे काढून घेऊ. इझी निघेल ते कवर. आणि असं वाटण करून करून घेतलं आहे. नुसतं कांदा, कोथिंबीर आणि मिरच्या हे असं नुसतं वाटण मी करून घेतलं आहे. आपल्याला लागेल लसूण पेस्ट किंवा तुम्ही लसूण घ्या. मी लसूण पेस्ट वापरतो आहे. आता हे जे टोमॅटो आहे हा बघा हा हे टोमॅटो आहेत तर त्याचं आपण आता हे साल आहे ते आपण काढून घेणार आहोत. हे बघा असं हे साल इझी निघतं आहे. सध्या काय ते गरम आहे ना त्यामुळं काढायला जरा गरम आहे म्हणून आपण जरा थांबून ठेवू. हे बघा काही आहेत ना ती इझी निघत आहेत. आपण करत आहोत लाल टोमॅटोची चटणी. कोणी याला भरीत सुद्धा बोलतं पण आम्ही चटणीच बोलतो. पण शक्यतो टॅमॅटोची चटणीच बनवतात ना. हो आपण भेटू थोड्या वेळाने. मी आता हे त्याचं कवर काढून घेतो. तुम्हाला मी दाखवलं कसं याचं कवर काढायचं ते. हे बघा आता मी याची सालं काढून घेतल्यात सगळ्याची. आता ती मॅशरनी मॅश करून घेतो टोमॅटो. हा बघा मी त्यासाठी घेतला आहे आपला पावभाजीचा मॅशर असतो तो. आता हे मी प्रेस करणार आहे जेणेकरून ते दबले जातील. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी आपला पॅन तापलेला आहे. आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं तेल. हे कसं माहिती आता 10,000 आपण आता त्यामध्ये टाकूया थोडीशी राई. तुम्ही टाका अगं टाकू नका. थोडीशी राई, थोडंसं हिंग टाकलं. जिरं, हिंग थोडासा, हळद. आता टाकू आपण लसूण पेस्ट. जरा परतून घेऊ आपली. आणि आपण लगेच त्यामध्ये टाकणार आहोत आपलं वाटण. हे बघा हे जे वाटण आहे ते आपण त्यामध्ये टाकूया. आणि मस्तपैकी परतून घेऊ.
हे बघा आपण आता हे वाटण परतून घेतलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं चवीला चवीपुरतं मीठ. आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये आम्ही वाटणामध्ये मीठ टाकलेलं होतं थोडंसं, ते आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही घाईमध्ये. हे बघा थोडंसं आपण मीठ टाकू. आपण पुन्हा ते परतून घेऊ जेणेकरून मीठ सगळ्याला लागेल. तुम्ही मिक्सरला हे वाटण जरा बारीक करा. आणि आता आपण टाकू त्यामध्ये आपलं मेन साहित्य टोमॅटो. हे बघा तर आपण हे टोमॅटोची बघा मी कशी ग्रेव्ही केली प्रेस करून करून तसं. पाणी टाकून हे पण आपण आता हे मिक्स करून घेऊया. आपण थोडंसं हे बघा पाणी टाकलं त्याचं बस. हे बघा आपलं आता ही चटणी तयार आहे. पण आपण जरा त्याला वाफ देऊया. मस्तपैकी. तुम्ही जरा टोमॅटो जास्त घ्या. आमच्याकडे थोडेच होते म्हणून आम्ही थोडेसे दाखवायला म्हणून आम्ही केली ही आत्ताची तुम्हाला. बस किती घालू बस. आता आपण आता ह्याला वाफ आणून ठेवूया. 5 मिनटं वाफ आणू. आपण भेटू थोड्या वेळाने. आपली रेसिपी तयार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. हो आणि आजची रेसिपी आपली टोमॅटोची चटणी नक्की जरूर पहा, करून पहा. कशी झाली ती पण आम्हाला सांगा. कसा व्हिडिओ वाटतो तो पण आम्हाला सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा. तर मग बाय बाय. नेक्स्ट टाईम पुन्हा भेटू.